पाड्यात ज्यांनी बेदाणा बघितलेला नाही त्या मुलांना सुद्धा बेदाणा खायला मिळेल, पौष्टिक बेदाणा खायला मिळेल, बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला काय मिळेल आणि राज्यातल्या 1.5 कोटी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल ही आमची त्या पाठीमागची भूमिका होती. राज्य सरकारनं ती मान्य केली, मात्र अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. नाना आपण सगळे मिळून पुन्हा त्यासाठी प्रयत्न करूया. आणि आता गेल्या वर्षी बेदाण्याचे दर चांगले होते, 2 वर्ष अवकाळी पावसामुळं जे मार्केटिंगची द्राक्षे आहेत ती कमी होत आहेत, कमी उत्पादित होत आहेत आणि मार्केटमध्ये द्राक्षाचं उत्पादनच कमी व्हायला लागले. यंदा या अवकाळीचा प्रचंड फटका बसलेला आहे आणि त्यामुळे यंदा सुद्धा द्राक्षाचं उत्पादन कमी आहे. त्या तुलनेत जत तालुक्यामध्ये द्राक्षाचं उत्पादन चांगलं आहे, पण पलूस तालुका असेल, तासगाव तालुका असेल, मिरज तालुका असेल, या तालुक्यामध्ये द्राक्षाचं उत्पादन यंदा 50-60% पेक्षा कमी आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये बेदाणा 350-400 रुपये झाला, बेदाण्याचं उत्पादन कमी झालं, मागणी जास्त, त्यामुळे बेदाण्याचे दर वाढले. आणि मग काही विघ्न संतोषी व्यापाऱ्यांनी, जे व्यापारी तुमच्याच बेदाण्यावरती, तुमच्याच द्राक्षावरती, ज्यांच्या पायात चप्पल नव्हती, आज ते कोट्याधीश आहेत, अब्जाधीश आहेत, अशाच व्यापाऱ्यांनी तोच पैसा, म्हणजे तुमच्या जीवावर मिळवलेला पैसा, चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आणण्यासाठी लावला आणि तो 90 रुपये 100 रुपयाचा 4-5 नंबर क्वालिटीचा बेदाणा या ठिकाणी आणला, वॉशिंग केला आणि तोच भारतीय बॉक्समध्ये भरून तो भारताच्या मार्केटमध्ये 350-400 रुपये विकला. आता तो जर आयात झालेला बेदाणा भारतीय मार्केटमध्ये, सांगली तासगावच्या मार्केटमध्ये विकला नसता तर नाना 550-600 रुपये बेदाण्याचा भाव झाला असता. म्हणजे आपल्या अन्नात माती कालवण्याचा धंदा हे करत असताना नानाने ते सगळं कोल्ड स्टोर चालकांचं जे पितळ आहे ते उघडं पाडलं आणि म्हणूनच या व्यापाऱ्यांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे, या व्यापाऱ्यांच्यावर कुठेतरी वचक असला पाहिजे, या व्यापाऱ्यांना कुठेतरी बदलून काढलं पाहिजे, या व्यापाऱ्यांच्या मानगुटीवरती पाय दिला पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली. आणि निश्चितपणानं नाना म्हणजे मोर्चा काढावा असं आमचं तसा मुंबईतनं सुनील तुझा पहिला मला शिंदे सरकार तुमचा आणि सुनीलचा फोन आला, त्यानंतर मला सोलापूर जिल्ह्यातनं फोन आला की तुम्ही काहीतरी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. आणि मग आम्ही येत्या सोमवारची तारीख ठरवली. आता नानांना मी विनंती केली की त्या दिवशी नाना तुम्ही उपस्थित पाहिजे. आता तुम्ही सगळ्यांनी विनंती केल्यानंतर नानांची माझी चर्चा झाली की नाना आपण ही तारीख पुढे ढकलू काय, तर नाना म्हटले की आता तारीख पुढे ढकलणं बरोबर नाही, तुम्ही एकदा जाहीर केलेला आहे तर तो 5 तारखेला तुम्ही काढा. मी नानांना म्हटलं की नाना तुम्ही त्या दिवशी उपस्थित पाहिजे. तर नानांनी तसा शब्द दिला आहे, पण त्याची काहीतरी बैठक आहे, ती जर बैठक नसेल तर मी सुद्धा त्या मोर्चाला येतो अशी नानांची माझी आता चर्चा झाली. पण या पुढच्या काळात तुमच्या सगळ्यांची विनंती मान्य करून मी आणि नाना बसून अंडरस्टँडिंगनं या पुढचा प्रोग्राम आम्ही ठरवू, असं आत्ताच आम्ही दोघांनी ठरवलं. म्हणजे आम्ही काही ठरवायचं असेल तर नानांशी निश्चितपणानं बोलून या पुढच्या काळात म्हणजे आपल्यात सुद्धा हे दिसू नये याची खबरदारी आम्ही निश्चितपणानं घेऊ. पण आता येता 5 तारखेला आपण आता जाहीरच केलेलं आहे, त्यामुळे आपण जाहीर केलं आणि तारीख पुढे मागे ढकलली तरी परत चर्चेचा विषय होऊ शकतो. त्यामुळं त्या तारखेला तुम्ही सगळ्यांनी तासगावला वसंतदादा कॉलेजच्या जवळ तिथनं आपण पटेजा कोल्ड स्टोरेज आणि बापना कोल्ड स्टोरेज, आता कोल्ड स्टोरेजवर जाण्याचा आपला हेतू एवढाच आहे की तुम्ही सगळेजण म्हणताय निश्चितपणानं आम्हालाही माहिती आहे, पण आता कसं असतं चोर एखादा अनेक वर्ष चोरी करत असतो, आपल्या रानातलं वैरण नेत असतो, वांगी नेत असतो, द्राक्षे नेत असतो, पण आपला संशयच असतो. ज्या दिवशी तुम्ही त्याला रेड हँड पकडता त्यावेळी तो चोर ठरतो. तसं या मार्केटमध्ये, सांगली तासगावच्या मार्केटमध्ये अनेक जण नाना निश्चितपणाने अनेकांनी बेदाणा आणलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण सापडले दोघं, त्यामुळे त्या दोघांना टार्गेट करून या पुढच्या काळात अन्य कुणी ते धाडस करू नये. म्हणजे आता तुम्ही माती खाल्ल्या, आता तुम्ही गो खाल्लाय, पण इथनं पुढे गो कोणी खाता कामा नये, माती खाता कामा नये, ही भूमिका आपली आहे. त्यामुळे म्हणजे त्यांच्यावरती मोर्चा काढण्याची. आणि त्यानंतर आपण बाजार समितीत म्हणजे
दिवसात मी बाजार समितीच्या चेअरमनला फोन केला की त्या दिवशी तुम्ही आणि ते संबंधित सगळे व्यापाऱ्यांना बोलवा आणि तहसीलदारांनाही मी फोन केला आहे. म्हणजे बाजार समिती आणि तहसीलदारांच्याकडे नाना आम्ही त्या दिवशी जातोय. तर आमची उंदीतल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की शेवटी संख्या असल्याशिवाय प्रेशर तयार होत नाही, माणसं असल्याशिवाय डोकी दाखवल्याशिवाय प्रेशर तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला या बटेजा असेल बापना असेल हे मस्तवार माजलेले आहेत. म्हणजे अजून सुद्धा त्यांची भाषा अशी नाही की आम्ही चुकलोय. नाना बरोबर आहे, त्यांनी व्हॉट्सअपला जी पोस्ट टाकल्या त्यात आम्ही काही चुकलेलो नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अरे माधव चोदानो, तुम्ही जर चुकलेलं नाही तर अफगाणिस्तान मागे आलेला बेदाना अफगाणिस्तानचाच आहे म्हणून भारताच्या सौद्यात, तासगावच्या सौद्यात, सांगलीच्या सौद्यात विकायला पाहिजे होत ना. जे तिकडून आलेला आहे तुम्ही अफगाणिस्तानचा आणलाय ना, मग अफगाणिस्तानचं लेबल लावा आणि तासगावच्या सौद्यात लावा. अफगाणिस्तानचं लेबल लावा आणि सांगलीच्या सौद्यात लावा, पंढरपूरच्या सौद्यात लावा. नानाने त्या दिवशी रेड हँड बॉक्स पण दाखवले, बरोबर आहे नाना? तुम्ही त्या दिवशी बॉक्स पण दाखवले, म्हणजे अफगाणिस्तानचा बॉक्स त्या बॉक्स मधला बेदाना तुम्ही काढताय आणि भारतीय बॉक्स मध्ये भरताय आणि तोच बेदाना तुम्ही तासगावच्या सौद्यात लावताय, सांगलीच्या सौद्यात लावताय. तुम्ही जो बेदाना आणला होता त्याच नावानं तोच बेदाना जर सौद्यात विकला असता तर आम्ही तुम्हाला काही बोलायची हे नव्हती. पण एक कायदेशीर प्रक्रिया करून तुम्ही जरी आणला असला तरी आमचं म्हणणं असं आहे की तासगाव किंवा सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, विजापूर जिल्हा या देशामध्ये याच परिसरात बेदाना होतो. म्हणजे नाशिक मध्ये द्राक्षी बाग मोठ्या प्रमाणात आहे. नाशिक मधले द्राक्ष सगळे मार्केटिंगसाठी 90% जातात. मला किती टक्के बेदाना होत असेल? 5-10% नाशिकचा बेदाना होतो. म्हणजे देशामध्ये सगळ्यात जास्त जे उत्पादन होतं त्यातलं 90% उत्पादन सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि विजापूर परिसरामध्ये होतं. त्यामुळे याच परिसरातल्या शेतकऱ्यावरती तुम्ही मोठे झाला. याच शेतकऱ्याने हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून द्राक्षी बागा लावल्या, वाढवल्या, त्याचा बेदाना तयार केला. त्या बेदाण्याच्या विक्रीतून, खरेदी विक्रीतून तुम्ही प्रचंड कोट्याधीश झाला, अब्जाधीश झाला. एक कोल्ड स्टोरेजची 10 कोल्ड स्टोरेज केले. 2-2 एकर पासून 200 एकर तुम्ही कमवलं. तुमच्या पायात चप्पल नव्हती. आज तुम्ही 20-20, 25-25 कोटीच्या गाडीत फिरताय. आज सगळा पैसा तुमच्या श्रमातनं तयार झालेल्या बेदाण्यातनं तयार झाला. आणि मग आता कुठेतरी आम्हाला 4 पैसे मिळत आहेत. आता कुठेतरी आमच्या खिशामध्ये 4 पैसे येत आहेत. आमच्या घरामध्ये लक्ष्मी येत्या. आमच्या पोरीबाळांचं लग्न चांगलं होणार आहे. आमच्या पोराबाळांचं शिक्षण चांगलं होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या खिशात पैसे येत असताना तुम्ही जर आयात करून आमचा दर पाडत असाल, आमच्या अन्नात मातीत कालवणार असाल तर एकही व्यापाऱ्याला सोडणार नाही, त्याला बदलून काढू. इथं धंदा सुद्धा आम्ही त्याला करू देणार नाही. म्हणजे जर आम्हाला ठोकशाही तुम्ही उतरवणार असाल तर निश्चितपणानं ठोकशाहीनंच आम्ही उत्तर देऊ. ही आमची या पाठीमागची भूमिका आहे. म्हणून भावा, शेवटी हा व्यापार टिकला पाहिजे, बेदाना व्यवसाय टिकला पाहिजे, द्राक्ष शेती टिकली पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे. मुख्य हा सगळा करणारा शेतकरी, बेदाना उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी हा टिकला पाहिजे. आणि तो टिकायचा असेल तर तुम्हाला आम्हाला संघटित व्हावं लागेल. आणि संघटित होऊन या व्यवस्थेवरती दबाव जर आपण ठेवला नाही तर हे व्यापारी आणखी माजतील. म्हणजे आतापर्यंत आपली महारात आलेलीच आहे. बेदाना बॉक्सचे पैसे आता सगळ्या बारदानाचे पैसे तुम्ही देताय. हळदीच्या बारदानाचे निम्मे पैसे देताय, मिरचीच्या बारदानाचे निम्मे पैसे देताय. पण बेदाना बॉक्सचे निम्मे पैसे तुम्ही काय आम्हाला देत नाही? बेदाण्याचं पेमेंट 21 दिवसात कोण देतंय काय? किती दिवसात देतात? 40 दिवस, 50 दिवस. नियम आहे 21 दिवसात. तसं कोणताही शेतीमाल विकला तर 24 तासाच्या आत पैसे मिळाले पाहिजेत, हा कायदा सांगतो. पण कायद्याने व्यवहाराची सांगड घालून बाबा बेदाण्याचा सौदा झाला तर लगेच बेदाण्याचा उठाव होत नाही, लगेच तो व्यापारी नेत नाही. तो व्यापारी 3-4 दिवस लावतो, त्यानंतर तो तिकडे माल जातो, त्यानंतर पेमेंट यायला उशीर होतो. हा सगळा कालावधी आम्ही ग्रहित करला. त्यामुळे 21 दिवसात तर तुम्ही आमचं पेमेंट दिलं पाहिजे. आम्हाला तुम्ही वटाव देता. वटाव किती टक्क्याने देतात? 2%. आणि आपलं 21 दिवसाच्या पुढे पैसे वापरले तर कुणी व्याज दिलंय का? द्यायला पाहिजे नाही? नियमानुसार द्यायला पाहिजे नाही का? नाही बोललं तर ऍडव्हान्स नाही पुढे. हा मग परत आणि ऍडव्हान्सच देतात, ते पण 2%. म्हणजे तुम्ही आमच्या व्याजाने कमवणार. तुम्ही आमच्या सौद्यात 500 ग्रॅमच तूप धरली पाहिजे हा नियम केलाय.
सुनील बरोबर आहे का? बाजार समितीवर लढवून आम्ही 500 ग्रॅमच तूट धरली पाहिजे, 21 दिवसातच पेमेंट दिलं पाहिजे हा नियम करायला लावलाय. पण 21 दिवसात पेमेंट देत नाही. 500 ग्रॅमच तूट धरली पाहिजे. 2 किलो 3 किलो 4 किलो किती धरतात? 4 किलो. आता एका व्यापाऱ्याच्या आडत दुकानातनं ज्याचे सौदे जास्त होतात त्याला ह्या उधळलेल्या बेदाण्याचे किती रुपये मिळत असतील वर्षाकाठी? किती? किमान 25 ते 30 लाख रुपये मिळतात या पायात आलेल्या बेदाण्यावर. जास्तच. पूर्वी बूटच्या बूट मारले जायचे बेदाण्याच्या सौद्यात, ते आम्ही रॅक करायला लावले. त्यावेळी पण आम्हाला भूमिका घ्यावी लागली, आम्हाला व्यापाऱ्याला बदलून काढू. त्यावेळी ते रॅक झाले म्हणून किमान आता पायदळी तरी तोडवला जात नाही. म्हणजे आतापर्यंत संघर्ष आम्ही करत आलो बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी. या पुढच्याही काळात करत राहू. द्राक्ष बागायतदार संघ कधीच या संघर्षामध्ये नव्हता, तो फक्त कागदपत्री खेळत होता. आता मारुती नानांच्या रूपाने एक उमद नेतृत्व, एक लढाऊ नेता या द्राक्ष बागायतदार संघाला मिळालेला आहे. त्यामुळे या पुढच्या काळात द्राक्ष बागायतदार संघाच्या बरोबरीनं त्यांच्या हाताला हात लावून खांद्याला खांदा लावून स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा त्यांच्या पाठीमागे राहील अशा पद्धतीची ग्वाही तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की येत्या 5 तारखेला तुम्ही सकाळी 11 वाजता येत्या सोमवारी 11 वाजता वसंतदादा कॉलेज तासगाव या ठिकाणी मोठ्या संख्येने यावं अशा पद्धतीचं आवाहन करतो. आणि नाना परत एकदा तुमचं अभिनंदन करतो की आतापर्यंत मी नाना तुम्हाला बोललो नाही, पण मी पत्रकार होतो तरुण भारतला, तुम्ही पण माझ्याबरोबर होता. द्राक्ष बागायतदार संघाची जर पत्रकार बैठक असते तर मी त्यांना प्रत्येक पत्रकार बैठकीत विचारायचो, म्हणजे पत्रकार म्हणून त्यावेळी की तुम्ही कुणासाठी काम करताय? तुमच्या सभासद सोडून कुंडीचा शेतकरी आहे, जत तालुक्यातला शेतकरी आहे, खानापूर तालुक्यातला शेतकरी आहे, त्या मालगाव कोरगाव इथले शेतकरी संघ आहे काय? आणि काहीतरी आणायचं निघून विकायचं म्हणजे द्राक्ष बागायतदार संघ आहे काय? म्हणजे असं मी त्याला पत्रकार बैठकीत विचारायचो. पण ती बुरी किंवा ती द्राक्ष बागायतदार संघाची 200% नाना तुम्ही पुसून काढलेली आहे. आणि या म्हणजे खऱ्या अर्थानं आता द्राक्ष बागायतदार संघ हा खरा द्राक्ष बागायतदारांचा झालेला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. आणि या पुढच्या काळात तुम्ही जो निर्णय घ्याल, तुम्ही जी लढाई लढाल त्या लढाईत तुमच्या पाठीमागे मी निश्चितपणाने उभा राहील अशा पद्धतीची ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.